विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही सत्य करा। कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही सत्य करा। तुका म्हणे एका देहाची अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही सत्य करा। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा। अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दारिद्र्य, देशांतरा पाटवी। हे रंभा गणनायका गजमुखा, भक्तांबहोतोषवी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयन्ति किल शक्तिधरस्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार। बरण रघुबर बिमल जसु, जो दायक पंचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार विकार। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरु देव की नाई। जो सत बार हे पाठ कर कोई, जो सत बार, जो सत बार पाठ कर कोई। महा सुख होई। मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन
लखनजी को लाना, लखनजी को लाना, लखनजी को लाना, रामजी को लाना, लखनजी को लाना, रामजी को लाना, लखनजी को लाना, लखनजी को लाना, रामजी को लाना, लखनजी को लाना। चलो जनक दुलार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी मनपुरार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी मनपुरार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी मनपुरार हमारे हरि कीर्तन में। हित सत्यकरा प्रसूत प्राप्त स्थली चिंतन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग, गायलेला अभंग महान वैराग्यवंत संत, ज्या साधूने या विश्वाला वैराग्य दिलं, वैराग्य शिकवलं, वैराग्याचं मूर्तिमंत दर्शन अर्थात देहूंचे सुप्रसिद्ध संत, साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश ज्या महापुरुषाने चढवला, विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा प्रमोदची बिंदू अर्थात देव मान्य संत, संत मान्य संत आणि जगत मान्य संत, पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा कोण तुकाराम महाराज असा जर एखाद्या निवाण्याच्या व्यक्तीला प्रश्न पडणार तर नाहीच, पण कोण तुकाराम महाराज एका वाक्यात मला व्याख्या करता येईल. कोण तुकाराम महाराज? अरे दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं, दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं, त्याच व्यक्तीच्या संध्याकाळी घरी जाऊन त्याच्या पाया पडून त्याला कीर्तनामध्ये आणून उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्या साधूनं टाळ दिला, त्या साधूचं नाव जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज हो? एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावरती तारण्याची क्रांती केली ना, ती श्री तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे? आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढण्याची क्रांती या विश्वामध्ये कुठल्या संताने केली असेल ना, तर ती तुकोबरायांनी केली आहे. मी वाक्य बोललोय, दगडाच्या नंदीतून, सजीव नंदीतून नाही. या विश्वाच्या पाठीवर ही क्रांती करणारे साधू तुकोबराई आहे. आणि आजच्या अभंगामध्ये या विश्वामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वरी अंश आहे. आणि ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती खऱ्या अर्थानं वैष्णवांचीच आहे. आणि ज्यांची ही वृत्ती आहे तोच खऱ्या अर्थानं वैष्णव आहे. आणि वैष्णवांचा हा मूळ धर्मच आहे की प्रत्येकामध्ये देवत्व शोधणं. या खऱ्या अर्थानं या भावनेचा विचार श्री तुकोबराय आम्हाला शिकवतायत. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती विश्लेषण करण्याच्या अगोदर मला अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेली 76 वर्षापासून आपल्या या अत्यंत गोड अशा पवित्र गावामध्ये निवाणे खालची दरी अर्थात या मळ्यामध्ये निवाणे गावामध्ये 76 वर्षापासून आपण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान संत रामदास अर्थात रामचरणदास बाबा रामदास बाबांच्या या प्रेरणेतून सुरू झालेल्या या सप्ताहाला आपण पुढे नेण्याचं काम करत आहात. त्यांनी दाखवलेला मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते तिनेशी पण ते चालू जाता नपळे गुंता कोते काही. या उक्तीप्रमाणे साधूंनी दाखवलेला मार्ग हा फार विशेष असतो. आणि त्या विशेषत्वानं त्या मार्गाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण निवाणेकर एकत्र दरवर्षी येत आहे. प्रत्येक जण दरवर्षीच त्या सप्ताहाला त्या ठिकाणी आपलं तणमण त्या ठिकाणी देतोय. आणि खऱ्या अर्थानं एक व्यक्ती पुढे येऊन नारळ स्वीकारून त्या सप्ताहाला खऱ्या अर्थानं फार दिव्य स्वरूप देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न प्रत्येक जण करतो. या अनुषंगानं आज या 3ऱ्या दिवसाचं कीर्तन वाक्पुष्प संत रामदास बाबांच्या सेवेचा सुयोग माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त होतोय. आपल्या या सप्ताहाचं ज्यांनी यावर्षी नारळ स्वीकारलं असे कार्यक्रमाचे आयोजक श्री मोहनजी देवराम आहेर, त्यांचे चिरंजीव श्री कारभारी मोहनराव आहेर अर्थात कारभारी दादा म्हणतात सुवेजन वा. दादांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आयुष्यामध्ये प्राप्त होतो. खरं म्हणजे एक दिवसाचं मागं पुढे झालं तर काहीतरी, पण बसलं त्या आयुष्यामध्ये. माझाही चांगला काहीतरी योग म्हणाला की मला रामदास बाबांची सेवा करण्याचा हा त्या ठिकाणी माझ्या आयुष्यातला योग आहे. अर्थात आपल्या सर्वांचा योग दर्शनाचा माझ्या आयुष्यात मला प्राप्त होतो. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. खरं म्हणजे आपण या ठिकाणी या जंगलामध्ये इतकं भव्य मंगल वातावरण तयार केलंय. म्हणजे दादा खरं सांगतो मी, हे जंगल आहे आणि जंगलामध्ये मंगल करण्याची जी आता आपण खऱ्या अर्थानं सगळ्या निवाणेकरांनी एकत्र येऊन रामदास बाबांची जी प्रेरणा आहे ना, जंगलामध्ये एवढ्या दर्या खोऱ्यामध्ये खालची दरी आपण त्याला नाव दिलंय.
गोड लागले महाराज. इतकं सुंदर वातावरण आपण निर्माण केलं इथे. या वातावरणासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, जी माणसं एक दिवस भेटत नाही आपल्याला, माझं वाक्य आहे का, जी माणसं एक दिवस भेटत नाही ती माणसं आपण 7 दिवस समाता, ही मोठी गोष्ट आहे. मी एक वाक्य बोलतो, ही सगळी गुणीजन गायक आपल्या गावात आहे, हे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे. हे सामान्य असते नाहीये, हे महाराष्ट्रातले सगळ्यांच्या हृदयावरती आपल्या संगीतानं, आपल्या त्या गोड आवाजानं, गोड मृदंगानं त्या ठिकाणी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये घर करणारी ही सगळी माणसं आहे. आपण या ठिकाणी त्यांना जपताय, जपत आलेला आहात आणि जपणार आहात ना. हा, असं बोला पटकन, मला काही पण सुचत नाही मध्ये असं. हा, आपण सगळेजण यांना जपणार आहात. ही सगळी गोड माणसं महाराष्ट्रातली आहेत. आणि खरं म्हणजे या सगळ्याच मंडळींच्या चरणारविंदी वंदन करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तींचा आवाज फार प्रामुख्याने घुमतो, दोनही माझे त्या ठिकाणी फार जीवष्ट मित्र आहेत. खरं म्हणजे भेटीचा योग आमचा येत नाही, बऱ्याचदा कधीतरी येतो असा, कारण ती आउट ऑफ, कधी ती पुण्याला तर मी जळगावला तर ती त्या ठिकाणी खानदेश, म्हणजे असं लांब लांबचा प्रवास होतो आमचा सगळ्यांचा. पण महाराष्ट्र गाजवणारी ही सगळी मंडळी, त्यांच्या आवाजानं वेळ लावलं महाराष्ट्राला. असा महाराष्ट्राचा लाडका आवाज आपल्या सप्ताहाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता जे प्राप्त आहेत, भजन सम्राट आमचे गायन गंधर्व सुनीलदादा पवार, त्यांच्याही चरणारविंदी वंदन करतो. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं दुसरं त्या ठिकाणी नाव आहे, उंचीच आवाज आहे सुनीलदादाचा, खार अप्रतिम. वा, टॉप 10चे काही आमचे गायक आहेत बुवा, त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागेल सुनीलदादा, अप्रतिम. तुमचा म्हणजे दोघांचाही. वा, आमचे दुसरे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं नामवंत आणि आमच्या जालना जिल्ह्याचं फार मोठं वैभव आहे, महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे. एक एक साल म्हणता येत नाही मला, जी माणसं 4-4, 5-5, 6-6 साल एका टायमाला गातात. तुम्ही ऐकला असेल युट्यूबला, एक साल जर म्हणायची म्हणली ना, आणि जर अंतर एखाद्या गाण्याकडे दुसरा म्हणला ना, तर त्याचं उठवणी होती माणसाची. एवढं सोपं नाही ते. पण या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आहे. असा जालना जिल्ह्याचा फार मोठा आवाज आमचे परम मित्र भजन सम्राट संपतजी महाराज, त्यांना मनापासून वंदन करतो. महाराष्ट्रातलं दुसरं त्या ठिकाणी नाव, आपल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र मृदंगातून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी गोड मृदंग साथ देण्याकरता जे उपलब्ध आहेत, महाराष्ट्रातला लाडका मृदंग आवाज, महाराष्ट्रातला लाडका मृदंग त्या ठिकाणी जे आहेत वाजवणारे, असे आमचे परम मित्र मृदंग अलंकार मृदंग सम्राट आमचे परम मित्र ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्याही जोरदार टाळी वाजवावी सगळ्यांनी. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संपूर्ण त्या ठिकाणी टाळकरी वृंदाला मनापासून धन्यवाद. 2 चोपदार आहेत, त्यांना वंदना, आपल्या गावातले सगळे मंडळी. आणि आपल्या विशेषत्वानं मी कौतुक करेल, आपल्या गावातील जे निवाणीचे जे तरुण मंडळी आहे, काय नाव ग्रुपचं, शिवकृपा ग्रुप. वा, शिवकृपा ग्रुप करता सुद्धा टाळी वाजवा सगळ्यांनी. अरे, हे सगळे तरुण इथं एकत्र येणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही तरुण सगळी इथं एकत्र आली आहे, या कार्याकरता झटताय. आणि मला वाटतं ज्या दिवशी आमचा तरुण इथं एक होटेल ना, त्याच्यापेक्षा त्या दिवशी आमच्या धर्मावरती सगळ्यात मोठे सोन्यासारखे दिवस असणार आहे. आणि आपण करताय, आपण जपताय. नाशिक जिल्हा तसं त्या ठिकाणी मला वाटतं संप्रदायाचं माहेरघरच म्हणता येईल. जसं पुणे हे विद्याचं माहेरघर आहे, तसं नाशिक जिल्हा हे सप्ताहाचं माहेरघर आहे. सप्ताह करावे तर नाशिक जिल्ह्याने. हा, शिष्टमण, कलाकारण, कीर्तनकारण तुम्ही जपले सगळ्यांनी. नाशिक जिल्हा हा आमच्या, म्हणजे कौतुक करतो मी, मराठवाड्यातून मी आलोय, मराठवाड्याचं कमीपणा लेखत नाही, पण मला अर्थानं खरं थोडासा आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभवच मानू लागेल. आपण जे सप्ताह करता ना, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव निघतंय बा. इतकी म्हणजे कुठेही कलाकार गेला तर तो म्हणतो नाशिक सारखा साऊंड नाही. हा, सचिन दादा गोड लागलाय, तुम्हाला धन्यवाद देतो. वा, हा, सचिन दादाने सुद्धा गोड लावलंय, त्यांनाही माझं मनापासून वंदन. आमचे परम मित्र माझ्या समेत आलेले, त्यांचाही मृदंगावर फार मोठा आणि गोड हात आहे. आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव आमचे परम मित्र विठ्ठलदादा गुंजाळ. खरं म्हणजे तुम्ही सगळे आहात, तुमच्या सगळ्यांचा पत्रिकेत फोटो पाहिला, त्यांनी सांगितलं भेटही होईल. त्यांनी निमित्तानं आणि कीर्तनही त्या ठिकाणी, आज निवांत होते, उद्या कार्यक्रमाला जायचं कुठेतरी तिकडे त्यांना फुलांना हिंगोलीकडे, पण होते निवांत. मी त्यांना आज खऱ्या अर्थानं सारथीपणा आणि म्हणलं थोडीशी गाडी चालवा, आमचा ड्रायव्हर आज बाहेर गेला होता, म्हणून त्यांना मी थोडंसं मदत करण्याकरता आणलं. आणि तुमचंही त्या ठिकाणी पत्रिकेत नाव असतं, त्या अनुषंगानं भेटीचा योग येईल. या अनुषंगानं आमची विठ्ठल महाराज सुद्धा या ठिकाणी आवर्जून आहेत, त्यांना वंदना. संवादिनी साथी करता आमच्या हरिभक्तीपरायण आमचे डॉक्टर साहेब. वा, डॉक्टर साहेब सगळे आहेरच मंडळी किती आहेर जातानी आहेरच करा थोडंसं मला तुम्ही. आहेर सगळे आमचे आहेरकर म्हणे, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे डॉक्टर साहेब, त्यांना धन्यवाद. विशेषत्वाने या ठिकाणी आपल्या परिसरात संप्रदायामध्ये काम करणारे आदरणीय पूज्यश्री आमचे हेमंत महाराजालाही माझं मनापासून वंदन करतो. आमचा अरविंद दादा आहे शूटिंग करतात, त्यांनाही मनापासून वंदन करतो. ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं विशेषत्वानं भोजनाचा योगाला, फराळ करण्याचा योगाला आमचे असे कैलास सगळा, बरोबर ना, कैलास काकांचा सगळा परिवार गोड त्या ठिकाणी होता. सगळ्यात आमचे राहुल दादा होते, त्यानंतर आमचे विकी दादा आहे ना, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्या आमच्या भगिनी सगळ्यांना धन्यवाद देतो. गोड त्यांनी स्वयंपाक केला. या विश्वामध्ये ज्यावेळेस परमात्मा
तो परमात्म्यानं ज्यावेळेस हे विश्व निर्माण केलं त्यावेळेस परमात्म्याला कर्मेना, परमात्म्याला राहावेना म्हणतात ना. परमात्म्याला करमलं नाही म्हणून परमात्म्यानं या सगळ्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशानं पंचतत्वात्मक बनलेली ही शरीराची निर्मिती परमात्म्यानं केली. परमात्म्याला करमत नव्हतं. एक लेणी कंठीची मनोनियायेने केली निर्माण 14 ही भुवने, गगन मेघ चंद्र सूर्य तारा गणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा लागव्या माया सूत्रधारी, ऐसा लागव्या माया सूत्रधारी, माया सूत्रधारी, माया सूत्रधारी. परमात्म्याला करमेना, परमात्म्याला राहावेना आणि परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं. सगळी ईश्वराची लेकरं आहोत आणि ईश्वराचा अंश आपल्या प्रत्येकामध्ये या जगामध्ये जेवढी गोष्ट दिसते, जेवढ्या वस्तू दिसत आहेत, जे दिसतंय ना आम्हाला डोळ्याने, जे दिसतंय ना ते सगळं ईश्वराच्या निर्मित आहे. ईश्वर परमात्मा या पृथ्वी तलावरती प्रत्येक कणाकणामध्ये बसलेला आहे, प्रत्येकात्व आहे. परमात्म्यानं या स्वतःच्या सामर्थ्यानं या विश्वाला निर्माण केलं. एक माझी भूमिका महत्वाची अशी आहे, सनातन धर्मामध्ये आम्ही जगतोय. माझ्या मुद्द्याकडे थोडंसं लक्ष द्या. मध्ये मध्ये भजन होईल, टाळी वाजवू नका. मध्ये मध्ये भजन होईल, कोणी म्हणू सुद्धा नका. पण विनंती एकच असेल, कृपया सर्वांगाचे कान करून लक्ष द्या. काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, अगदी कमी वेळामध्ये बोलणार आहे, चांगलं बोलण्याचा काहीतरी प्रयत्न करणार आहे. ज्या स्वतःला सनातन आम्ही म्हणून घेतो ना, याच सनातन धर्मामध्ये आज मला वाटतं 10% वर्ग असा आहे जो ईश्वराच्या अस्तित्वाला न मानत नाही. तो म्हणतो नाही नाही, या विश्वाला चालवणारा देव नाही, या विश्वाला ऑपरेट करणारा देव नाही, या विश्वाला निर्माण करणारा देव नाही, हे विश्व आपोआप चाललंय. माझा सामान्य प्रश्न आहे. एखादी घटना जर क्रमित व्हायची असेल तर त्या घटना क्रमित करवणारा, चालवणारा कोणीतरी एक हात असतो. मला वाटतं ती घटना घडत नाही. ही विश्व निर्माण होत आहे, विश्व चालतंय, या विश्वाला चालवणारा कोणी नसेल का? दुसरे पुरावा दिला, चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. या विश्वामध्ये परमात्मा हा आमच्या सगळ्या घटना क्रमित करण्याचं काम करतोय, आम्हाला चालवण्याचं काम करतोय, आम्हाला बोलवण्याचं काम करतोय, आम्हाला दाखवण्याचं काम, ऐकवण्याचं काम करतोय. हे सगळं परमात्म्याच्या सृष्टीने होत आहे, परमात्म्याच्या साथीने होत आहे. परमात्मा म्हणतात, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, जो जगा ते चालिता, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धणी. परमात्मा या विश्वाला ऑपरेट करण्याचं काम करतोय. पण आता हल्ली 10% लोकांना विश्वास राहिला नाही. माझा सामान्य प्रश्न आहे, विश्वामध्ये देवत्व नाही ही भूमिका माणसाच्या अंतःकरणात येणं ही मुळात सनातनीयांच्या करता चांगली गोष्ट नाहीच आहे. कारण आमचाच धर्म संपवण्या करता विश्वामध्ये षडयंत्र आहेत. माझं वाक्य अंडरलाईन करा, आमचा धर्म संपवण्या करता विश्वात षडयंत्र आहे दादा विश्वामध्ये. कारण या सगळ्या विश्वाचा जर आपण विचार केला तर या सगळ्या विश्वामध्ये हिंदू राष्ट्र फक्त एवढंच आहे. कोणतं? हिंदुस्थान ज्याला आपण म्हणतो, इंडिया ज्याला आपण म्हणतो, ते फक्त हिंदू सनातनीयांचं आहे. मग आता बाकी सगळ्या विश्वात सनातनी नाही आहेत, हिंदू नाही आहेत. मग आता हा धर्म बुडवायचा आहे, हा धर्म संपवायचा आहे. मग काय केलं पाहिजे? तर यांच्या येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावरती यांच्या धर्माच्या विरोधात परंपरा किंवा जे विचार आहेत ते विरोधातले फिरवा. आमची सण आले की आमच्या सणावरती त्या ठिकाणी मजाक जोक. कुणाच्या? आमच्या सणावर. सनातनी यांच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी निगेटिव्हिटी तयार करण्याचं काम चाललंय. रोज डे, हग्स डे, प्रपोज डे यासारख्या पाश्चिमात्य संस्कृतीने आमच्या त्या ठिकाणी तरुणाईंच्या विचारावरती घाला घालण्याचं काम केलं. माझं वाक्य अंडरलाईन करा. आमच्या तरुणाईवरती पाश्चिमात्य संस्कृतीने घाला घालण्याचा प्रयत्न केला, घाला घातला सुद्धा. म्हणून आमच्या पाश्चिमात्य संस्कृतीला आमचा तरुण आज त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतोय, आज त्याचा अंगीकार करतोय. कमी कपडे घालणं ही आमची पॅशन झाली, कमी त्या ठिकाणी मंदिरात न जाणं आमची पॅशन झाली, कपाला गंध लावून न लावणं ही आमची पॅशन झाली. मला वाटतं जर आम्ही स्वतःला सनातनी म्हणून घेत असूया तर आमची प्रत्येकाची एक जिम्मेदारी बनते. आम्ही जर स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना तर सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर कपाला गंध लावल्याशिवाय आणि हनुमान चालीशिवाय घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. ही वृत्ती मला वाटतं प्रत्येक सनातनींच्या अंतःकरणात यायला पाहिजे. ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी या विश्वात क्रांती घडेल. धर्म आमचा आम्ही जपण्याचं काम करतोय. आता नाव सांगत नाही मी, आमच्या तिथे एक कॉलेज आहे सुनील दादा, त्या कॉलेजमध्ये आजही आमच्या तरुणाईला कपाला गंध लावण्याची परमिशन नाही. कपाला गंध लावण्याकरता आजही बऱ्याचशा कॉलेजमध्ये परमिशन नाही. आता कपाला गंध लावण्याची जर एखाद्यानं कपाला गंध लावला तर तिथली जी यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा त्या मुलाला सांगते उद्यापासून कपाला गंध लावण्याचा नाही, क्लासच्या बाहेर, हातामध्ये देवाचा काही दोरा घालायचा नाही, रुद्राक्ष घालायचं नाही, गळ्यामध्ये वर
दिसणारी माळ नको. या सगळ्या परंपरा कुठे माहिती आहे? या सगळ्या परंपरा कुठे माहिती आहे? आमच्या भारत देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये चालल्यात. मला वाटतं ज्या देशाला स्वातंत्र्य करण्याकरता, स्वातंत्र्य देण्याकरता, स्वातंत्र्य मिळवण्याकरता भगतसिंग गेले, राजगुरू गेले, सुखदेवांसारख्यांनी बलिदान दिलं आणि या मातीला पवित्र केलं. ज्या वेळेस ही माती पवित्र झाली त्यावेळेस आपल्या संत रामदास बाबांनी हा सप्ताह सुरू केला. बरोबर आहे? माती पवित्र झाली ना, सनातनीयांच्या विचारधारा प्रेरण्याचं काम केलं आणि आज त्याच सनातन्यामध्ये आम्हाला जगत असताना आमच्याच लेकरांना कपाला गंध लावण्याची परमिशन नसेल तर कितीपत तुम्हाला योग्य वाटते याचा तुम्ही विचार करा. बारकाईने करा. लोक सहज म्हणतात, एकाला म्हणलं कपाला गंध लावला पाहिजे, तो म्हणणे नाही महाराज मी सायन्सला आहे. अरे येड्यापणाचा बाजार नाही का? सायन्सला आणि कपाला गंध नाही, हा काय मोठेपणा आहे का? कपाला गंध नाही सायन्सला म्हणजे काय? तू सायन्स म्हणजे कोणती क्रांती केली असं विश्वामध्ये तू? आम्ही, मला वाटतं ज्या वाडवडिलांच्या, ज्या महापुरुषांच्या परंपरेच्या आम्ही अनुयायी आहेत, छत्रपती असतील ज्यांचा आपण इथे त्या ठिकाणी सुंदर पुतळा लावलाय, पुतळा त्या ठिकाणी ठेवलाय, आपण त्यांचं रोज पूजन करतोय, रोज नाव काढतोय, आपल्या हृदयामध्ये त्यांची संवेदना आहे. परंपरा जतन करण्याकरता उभं आयुष्य गेलं या लोकांचं. मला वाटतं त्याच परंपरेत जगणारे आपण माणसं आहात. म्हणून विश्वामध्ये देवत्व प्रत्येक कणाकणामध्ये आहे. ही वृत्ती खऱ्या अर्थानं आमच्या वैष्णवांची आहे. आम्ही जपला पाहिजे. देव प्रत्येकात आहे. आज हल्ली लोकांना देव विश्वात नाही म्हणतात. ते मान विश्वात देवच नाही. विश्वात मी तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो, तुम्ही सगळेजण ऐकता. निवाणीकर ना, नाशिककर, मी तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो. बऱ्याच लोकांना देवावरता विश्वास नाही. 2 मिनिटाकरता घ्या. इथं बसलेल्यापैकी कोणालाच देवावरती विश्वास नाही असाही काही माणूस नाही. पण आता कल्पना करा 2 मिनिटाकरता, आम्हाला देवावरती विश्वास नाही, नाही विश्वास आम्हाला देवावरती, पण आम्हाला भूगोलावर विश्वास आहे की नाही? भूगोल विज्ञान, आम्हाला जर देवावर विश्वास नसेल तर विज्ञानावर विश्वास आहे की नाही आमचा? आम्ही टीव्ही ऑन केली, रिमोटचं बटन दाबलं की टीव्हीमध्ये आम्हाला जगात घडणाऱ्या घटना पाहायला मिळतात. कशामुळे घडतात? विज्ञानामुळे. विज्ञानाची प्रगती आहे. आमच्या हातामध्ये मोबाईल आला, आयफोन आला, अँड्रॉइड आला. आम्ही कुठलीही घटना बटणं दाबली की आपल्याला त्या ठिकाणी विश्वातल्या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आम्हाला 2 सेकंदात होतं. कशामुळे होतं हे सगळं? कशामुळे होते बोला? विज्ञानामुळे. बरं आता ठीक आहे, विज्ञान याचा अर्थ असा होतो आम्हाला देव मान्य नाही पण विज्ञान मान्य आहे. 2 मिनिटाकरता कल्पना करायची काय अडचण आहे? विज्ञान मान्य आहे. मग आता मला सांगा प्रामाणिकपणानं, विज्ञान जर आम्हाला मान्य असेल तर ते विज्ञान आम्हाला भूगोलाच्या पुस्तकामध्ये काय शिकवत आहे? या जगामध्ये किती पर्सेंटेज पाणी आहे आणि किती पर्सेंटेज जमीन आहे? 70% पाणी आहे. बरोबर आहे. 70%, 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. तुम्ही सगळेजण वाचता पुस्तकामध्ये, भूगोलामध्ये. अर्थात विज्ञान सांगताय आम्हाला या विश्वामध्ये 71% पाणी आहे आणि 29% जमीन. आता बोलत चला, मग पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त आहे, जमीन कमी आहे. बरं, आता ही जी जमीन आहे ही मातीची का फुग्याची आहे? हा, मातीची आहे. बरं, ही जमीन मातीची आहे. मग रोज आम्हाला थोडी या 71% पाण्यामध्ये आम्हाला ती बुडताना दिसते का? नाही बुडत. बरोबर आहे. आता मला तुम्हाला सामान्य प्रश्न विचारायचा आहे. 71% पाणी आहे, 29% माती आहे. 29% माती 71% पाण्यामध्ये तरंगू शकते का? तुम्ही घरी गेलो प्रयोग करा. चला ठीक आहे, आता घरी गेलात ना, उद्या सकाळी तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहे, एक माती घ्या, मातीचा गोळा बनवा. तो मातीचा गोळा घेऊन या. मातीचा गोळा घेऊन आल्यानंतर एका टब्बर पाणी घ्या. टब्बर पाणी भरून त्या टब्बर पाण्यामध्ये मातीचा गोळा काय करा? टाका. काय होणार आहे? काय होणार? बोला लवकर. काय होणार आहे? बुडणार आहे. तरंगणार? माती तरंगत नाही. त्याच्यावर तुमच्या हाताने टाकलेला मातीचा गोळा तरंगणार किंवा माझ्या हाताचे तरंगणार? सामान्य प्रश्न निवाणेकर, जर एवढ्या छोट्याशा हातानं एवढा छोटासा बनवलेला मातीचा गोळा जर एवढ्या छोट्याशा टब्बर पाण्यामध्ये तरंगत नसेल तर 71% पाण्यामध्ये 29% मातीला तारणारा कोणीतरी आहे ना, त्याचंच नाव परमात्मा आहे. मी माझ्या मनाचं बोलत नाही. ज्ञानोपर आहे, ज्ञानेश्वरी मध्ये टिपतात, भावना टिपल्या ज्ञानोपरांनी. मी निघालो असे भूतळी हे समुद्राहुनी महाजणी, वरी पासोची ढेपुळी विरेची ना. वरी पासोची म्हणजे मातीची. पासोची मध्ये कशाची? मातीची ढेपुळी विरेची ना. ती विरघळत नाही, ती बुडत नाही. तिला तारणारा कोण आहे? तर तू ईश्वर आहे. आता तुम्हाला हा दृष्टांत कमी वाटला असेल, चला सोडून द्या. 9 ते 11 कीर्तनाचं टायमिंग आहे. 11 वाजता कीर्तन संपेल. थोडं 5-10 मिनिटं उशीर होऊ शकतो. समजा 11 वाजले, तुम्ही 11:30ला घरी गेलात, कोणाला जायला 12 वाजतील. दर्यामध्ये आपण आहोत, गाडी काढणं घरी जाणं 12 वाजले असं गृहीत धरा. तुम्ही 12ला गेला म्हणजे तुम्ही लगेच झोपणार नाहीये. तुम्ही मग मोबाईल काढणार, थोडंसं इंस्टाग्राम ओपन करणार, त्याच्यावरती हरिभक्तीपरायण सुनील महाराज पवार सर्च करणार.
ज्ञानेश्वर माऊली सर्च करणार, हरिभक्तीपर्यंत संदीप महाराज खंडागळे सर्च करणार, एखाद दोन रील्स पाहणार, महाराजांचा चांगला आवाज आहे, महाराज गोड वाजवतात, तुम्ही असं म्हणणार, एखाद दोन न्यूज पाहणार, आज काय घडामोडी झाल्या, संध्याकाळपासून 6 वाजल्यापासून आमच्या कारभारी दादांकडे म्हणले तिकडे हरिपाठापासून काही अपडेटच मिळाली नाही, काय झालं, मोदी साहेबांनी काय भाषण केलं, आरक्षणाचं काय झालं, हां जार प्राप्त, हां म्हणजे तुम्ही सगळं पाहणार, बरोबर आहे. असं करता करता तुम्हाला 1 वाजणार, किती वाजणार, कल्पना करतोय आपण 1 वाजता. मग 1 वाजता निवाण्याचे लोक झोपली, सकाळी किती वाजता सुटणार तुम्ही, 6ला, किती वाजता, 10ला. बरं आपण नॉर्मली घेऊ, 10 पण नको, आपण मधलं घेऊ, 8 घेऊ, चला तुम्ही 8 वाजता उठणार आहे असं गृहीत धरू आपण. किती वाजता, 8 वाजता. मला प्रामाणिकपणे सांगा, रोज आपल्याला सकाळी उठण्याच्या अगोदर एक सूर्य उगवतो, तो सूर्य उगवतोय, आपण उठू नाही तर आपल्याला सकाळी उठण्याच्या अगोदर तो उठलेला आहे, तो काय म्हणतो, असं म्हणलाय कधी, निवाणे तालुका कळवण जिल्हा नाशिक या गावामध्ये 3ऱ्या दिवसाचं कीर्तन वाकपुष्प आदरणीय आमचे कारभारी दादांच्या माध्यमातून त्यांच्या आयोजनातून फार मोठा सप्ताह झाला. 3ऱ्या दिवसाचं कीर्तन हरिभक्तीपर्यंत संदीप महाराज खंडागळे छत्रपती संभाजीनगरकर यांचं संपन्न झालं. कीर्तन 11 वाजता संपलं, लोकांना जायला 12 वाजले, लोक 12:30 वाजता झोपली आणि 12:30 वाजता झोपल्यानंतर लोकांना घरी सकाळी उठण्याकरता आता 8 वाजणार आहे. मी एक काम करतो, निवाणेचे लोक उठल्यानंतर मी रोज सकाळी लवकर उगवतो म्हणले, पण एक काम करतो, आजचे दिवस निवाणीचे लोक 8 वाजता उठले का, मग मी 8 वाजता उगवतो. असा सूर्य कधी म्हणलाय का, कधी म्हणेल का, तुम्ही झोपेतून उठा, नाही तर उठू नका, नाही तर कायमचे. हा काही फरक पडेल का त्याला, कायमचे झोपले तरी सूर्याने कोणाची वाट पाहिली का, आमच्या संतांनी भावना टिपल्या, या विश्वाला, या सूर्याला, या वेदाला चालवणारा माझा ईश्वर आहे, त्याच्या सामर्थ्याशिवाय सूर्य सुद्धा सूर्याचं काम करत नाही. संतांचे अभंग प्रमाणे बघा, संत म्हणतात, तुझिया संगीतामध्ये ताकदच आहे महाराज. सुनीलदादांनी गायलंय, संगीतामध्ये एवढी ताकद आहे ना महाराज, संगीत हे हृदयाला भिडणार आहे. आमच्या दयानंद बाबांचं वाक्य सुनीलदादा ते म्हणतात, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, परमात्म्यानं जीवाला दिलेलं अलिंगण आहे आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवटातला प्रवास. विठाला विठाला सूर्यासी चालणे तुझी आबाळी, सूर्यासी चालणे तुझी आबाळी. परमात्मा सूर्याला चालवतोय, आम्हाला या विश्वामध्ये कणाकणातल्या गोष्टीला हलवण्याचं काम करतोय. वृक्षाची या पाणी हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक परमात्मा प्रत्येक घडातल्या प्रत्येक कणा. विठ्ठल चळी स्थळी धरला, विठ्ठल चळी स्थळी धरला, चळी स्थळी धरला, चळी स्थळी धरला, विठ्ठल ठावला शिवला, विठ्ठल ठावला शिवला, विठ्ठल ठावला शिवला, ठावला शिवला, जिन्या दृष्टीने पाहिला, जिन्या दृष्टीने पाहिला, जिन्या दृष्टीने पाहिला, जिन्या दृष्टीने पाहिला,
गातात का तेवढं तुम्ही आता कोण टाळी वाजवा बरं. मीटर नाही बसेल हाताला वाजवा बरं असं. वा निवाने कर. विठ्ठला जळी जळी प्रत्येक कणाकणामध्ये तो आहे, तोच प्रत्येक कणाकणामध्ये तुमच्यात माझ्यात. मला वाटतं एखाद्यानं मला त्रास दिल्यानंतर जसा त्रास होतो ना तसा समोरच्याला होतो, कारण त्याच्यामध्ये तो ईश्वर आहे. आणि जोपर्यंत एक वाक्य बोलू का, जोपर्यंत तो आपल्यात आहे ना, जोपर्यंत तो आपल्यात आहे ना तोपर्यंतच आपण इथं आहे. एकदा की तो इथून गेला मग आपल्याला 4 जणांचा खांदा आहे. जोपर्यंत तो इथं बसलेला आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणून आमच्या प्रत्येकामध्ये देवत्व. आमची भूमिका कुठे चुकते माहिती आहे का, आम्ही देव फक्त मंदिरात पाहतो. हेमंत बाबा, माणसं देव फक्त मंदिरात पाहतात बरं का. हेमंत महाराज, माणसं देव फक्त मंदिरात पाहतात. मंदिरात मुळात आमची व्याख्या परमार्थाची इथं चुकली. काय, आम्ही फक्त मंदिरात देव शोधला. हा फक्त मंदिरात देव नाही, देव हा प्रत्येकात आहे, प्रत्येक कणाकणामध्ये. विठ्ठल जयी स्थळी भरला हरिता ठाव. म्हणून तर आमच्या संत एकनाथ महाराजांनी गाढवाच्या मुखात पाणी ओतलं, गाढवा देव शोधला. ज्ञानोबा रेड्याच्या मुखातून वेद होतात. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशनी हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाने बोलवला, रेड्यात सुद्धा ज्ञानोबाने देव शोधला. आमचे संत नामदेवराय कुत्रा घरातून भाकर घेऊन पाहिलं. कुत्र त्याच्या पाठीमागे, कुत्राच्या पाठीमागे नामदेवराय. हाती घेऊन या वाटी नामा लागे. हा हाती घेऊन या, काठी नाही बरं का, हा वाटी घेतली महाराज संतांनी. किती देवत्व शोधला यांनी. म्हणून तर आमच्या संत एकनाथ महाराजांनी ज्या काळामध्ये बहुजन समाजाला स्पर्श जरी केला तर हाच ब्राह्मण समाज वाईट टाकत होता. त्याच काळामध्ये पैठणचा इतिहास आहे, दक्षिण काशी क्षेत्राचा. संत एकनाथ बाबांनी वाळवंटामध्ये तळपत असलेलं एक बहुजनाचं लेकरू आपल्या कडेवरती उचलून घ्यावं. मला वाटतं त्यांनी त्या लेकरा सुद्धा देव शोधला. देव कुठे नाही महाराज. मी इंस्टाग्रामवर मागे एक क्लिप टाकली, भावना टिपल्या गीतकारांनी, काय गोड गायले त्या गीतकारानं. देव प्रत्येकात आहे, फक्त आमची मानसिकता तेवढी बनली पाहिजे. म्हणतात ना, ताण्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो, शोध नाही कुठे आप साऱ्यात जो, रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, कुंतला ना कधी मंदिरी रावळी, हे बाप झाला कधी झाला माऊली, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भावनाही तिथे सांग धावल का, ओ बग उघडोनी दारा तरंगातला देव घावला का, बग उघडोनी दारा तरंगातला देव घावला का. राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात जो, जो कुळ्या कोकिळेच्या घरी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओठंबतो, नाचवे वीज जो या नवाच्या उरी, होई गाती कधी आदळाच्या करी, घेऊनी लाटये जो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगालाई तो सावरी, राहतो जो म्हणी या जनी जीवनी, राहतो जो म्हणी या जनी जीवनी, एका पाशाणी तो साथ आवलगा. बाळाच्या डोळ्यात आहे, नाचे रंगूण संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो,
शोध नाही कुठे या पसा रोज वृंदावणी पोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी. परमात्मा हा प्रत्येकात आहे. परमात्मा हा प्रत्येकात आम्हाला शोधता आला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी आम्हाला प्रत्येकात देवत्व दिसेल ना, मला वाटतं त्या दिवशी खऱ्या अर्थानं माणूस एकमेकाला मदत करेल, एकामेकाला मदत करेल, परोपकाराची भावना जोपासेल. नाहीतर मला वाटतं इथे माणूस इतका स्वार्थी म्हणला, संपत दादा इतका स्वार्थी म्हणला, माणसाला सगळा भात आपल्या ताटावर पाहिजे, लोकांचं काही घेणं देणं नाही. लोकांना सगळा भात एवढं सोपं आहे. काही 10 लाख रुपये 15 लाख रुपये खर्च मला वाटतं तुम्ही प्रत्येक गावातला दरवर्षी एक जण माणूस करतोय. आता यावर्षी दादांनी स्वीकारणार. एवढी सोपी वृत्ती काही ही मला वाटतं फार व्यापक दृष्टी आहे. व्यापक. मला एक स्वामी समर्थांचं मी एक आज इंस्टाग्रामवर रील्स टाकली. खरं म्हणजे स्वामीजींना एक जणांना प्रश्न विचारला, म्हणजे स्वामी माझं वजन वाढलं मी काय करू, माझं वजन वाढलं मी काय करू. गरजच नाही. पण आमच्या इथे तेवढं काय ठुला खटका 6 महिने गेले महाराज, 6 महिने विठ्ठल 6 महिने कृष्णा महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली 6 महिन्यानंतर आमच्या गावावरती चुलत चुलत्याच्या आमच्या घरी त्या ठिकाणी घर बांधलं त्यांनी आणि त्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, घरभरणीचा. इकडे काय म्हणतात, हां घरभरणीचा कार्यक्रम होता. मग आमच्या चुलत्यांनी त्यांनी आमच्या मामाला मामीला दोघांना निमंत्रण दिलं. चला बा म्हटलं महाराजचे मामा मामी निमंत्रण दिलं. मग आता आमचे मामा मामी दोघं आले जोडीना. आमच्या आईनं आमच्या चुलतीला अगोदरच सांगून ठेवलं बाकीच्या पाहुण्याला कोणत्या साड्या घाल पण तिला साडी मीच घालणार आहे म्हणे. आता मला काय म्हणायचं, रिकामा पैसा म्हणजे आग लावच काम नाही का, ते काही गरज आहे का, नाही साडी आवडली ना फेकून द्या, जळून टाका, काही संबंध सोडून टाका विषय, काय गरज आहे गरज. पण आमच्या आईनं केलीच बो हिंमत. आमच्या आईनं बाकीच्या पाहुण्याला आमच्या चुलतीन साड्या घातल्या. आमच्या आईनं आमच्या मामीला ती आहेर पाणी झालं आणि तीच साडी काढली बरोबर, तीच साडी मामीला. हा ना म्हणतो ना, आमची मामी तीच साडी घालून गेली ना, तिला कळलं ना मला तीच साडी परत आली. ती हुशारच आहे ना, ती काही येडी का, आता बायकून कळतं ना मला किती हुशार असेल ती. म्हणजे अंदाज लागतो ना बा. आमच्या मामीनं लक्षात ठेवलं माझी साडी मला परत आली, माझी साडी मला परत आली, माझी साडी मला परत आली. पण मी पण लई पुढची म्हणे. नंतर मग बरेच दिवस उलटले महाराज, आमच्या मामीच्या लक्षात असते साडी मला परत आली, साडी मला परत आली. साडी वर्ष 1.5 वर्ष उलटलं महाराज, आमच्या मामीच्या डोक्यात खटका गेला नाही. नंतर मग मला मुलगा झाला. लईच 4G लोक त्यांना कळलं परफेक्ट काय वातावरण झालंय काय. हा मध्ये मुलगा झाला. आमच्या आई आमच्या काक्या आमच्या चुलत्या 7-8 बनी ते क्रुझर गाडी करून गेल्या. कशाला, त्यांचा कार्यक्रम त्यांना माहिती. गेल्या तिकडे, बरोबर आहे, गेल्या. आमच्या चुलत्याला काक्याला आमच्या चुलत चुलत्याला मामीनं बरोबर चांगल्या साड्या घातल्या दुकानातल्या. पण आमच्या आईला तीच घातली. खोटं बोलून तुम्ही सगळी शपथ घेतो ती साडी सध्या आमच्या घरी आहे. साडी सध्या आमच्या घरी ती. आता बघू पुढचा कार्यक्रम कोणता, तो वाट पाहून त्याची. मामीला परत करावं लागेल ना, एवढं सोपं आहे का ते निवाने. हा कीर्तन, हा आता नाही मला अरुंद एवढं कट करून द्या पण मला व्हायचा गोळ आपला रिकामं काम होईन बाबा. ते एवढंच क्रॉप करा ते काढून टाका, नाही तर उगा ते जायचं तिकडे मामीकडे, मामी म्हणायचं सगळं आमचा पंचनामा केला सगळ्या नाशिक जिल्ह्यात. असं तेवढं मला क्रॉप करून द्या रेडीमध्ये बाबा, पुन्हा टाकू नका त्याला. नाही आता आपली झाकली मूड सवालाची कसं आपलं इकडे चालू आहे. पण आता ते काय ते यांच्याकडे एक सिस्टम आहे महाराज, यांच्याकडे सिस्टम आहे. त्या सासरामध्ये सोन्याचा दुर्गा निघाला, पण यांना माहेरामध्ये छोटी झोपडी का ना, पण ती मंदिरापेक्षा कमी नसते. हे लक्षात ठेवा, ते त्यांना मंदिर असतं बा, कारण यांचं माहेरातलं प्रेम, यांचं माहेरातलं प्रेम. म्हणून आता छोट्या माझा मुद्दा चाललाय. साधूंनी जेवढे आमचे उपकार केले जगाच्या पाठीवर, कोण कोणाला काय देतो, कोणी कोणाला काय देत नाही. पण या जगाच्या पाठीवर संतांनी आमच्यावर एक उपकार केला मोठा. बाप करत नाही, माय करत नाही, ती क्रांती साधूने आमच्यावर केली. स्वतःचं पद देण्याची मानसिकता साधून ठेवली. आपणा सारिके करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. आम्हाला या विश्वामध्ये प्रत्येकामध्ये देवत्व आहे, प्रत्येकामध्ये देवत्वाची भावना या ठिकाणी साधूने टिकवली. बाबा रे, ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना या विश्वामध्ये या कणाकणामध्ये देवत्व दिसेल ना, तेव्हा दुसऱ्यांचं वाईट व्हावं ही वृत्ती कधी येणार नाही. प्रत्येकात देवत्व आहे, प्रत्येकात देवत्व आहे. आणि ही जोपासना, ही वृत्ती आम्ही अंतःकरणामध्ये जोपासणं की प्रत्येकात देवत्व आहे, हाच खऱ्या अर्थानं साधूचा फार मोठा धर्म आहे. आम्हाला जगामध्ये देवामध्ये भेद पाहण्याची गरज नाही, लोकांमध्ये भेद पाहण्याची गरज नाही, प्रत्येकामध्ये देवत्व आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचं वचन आहे.
चार चार पाच पाच साली एकाच पदात गाणे सोपी गोष्ट नाही. एकदा जोरदार टाळी परत एकदा वा. आवाज तेवढा हृदयापर्यंत जाणार आवाज. चला असा पहिल्या चरणामध्ये गोड गायले दादांनी दोघांनी. वाजवलं सुद्धा माऊली गोड वाजवल्या. आणखी तांडव वाजायचं आपल्याला. जेवण बाकी का? मला वाटतं निश्चितच या विश्वामध्ये वैष्णवांचा तो धर्मच आहे. प्रत्येकात देव शोधा. प्रत्येकामध्ये देवत्व आहे. मंदिरात फक्त देव नाही. आमची चुकती वृत्ती कुठे माहिती आहे का निवाणीकर? फक्त मंदिरात देव आहे नाही. देव प्रत्येकात आहे. आणि एक वाक्य मला वाक्य बोलावं लागेल. खरं म्हणजे आमच्या डोक्यात एक परमार्थाची आणि पूजेची व्याख्या बसली. काय माहिती आहे? आम्ही सकाळी उठावं, स्नान करावं, आम्ही मग देवाला स्नान घालावं, देवाला गंध लावावा, देवाच्या नावाने 2-4 माळी जप कराव्या म्हणजे पूजा झाली. असंच आहे ना? असंच पूजा म्हणतो ना आपण. काय काय सकाळी उठावं, स्नान करावं, देवाला स्नान घालावं, देवाला गंध लावावा, देवाच्या नावाने 2-4 मंत्र जप करावे, 2-4 माळी जप करावे म्हणजे पूजा होते. एक वाक्य बोलू. तुम्हाला ही पूजा नाही करता आली तरी चालेल. तरी चालेल दादांनो, तरी चालेल. नाही तुम्हाला सकाळी उठता आलं, स्नान देवाला घालता आलं, देवाला गंध लावता आला, देवाच्या नावाने 2-4 माळी जप करता आल्या तरी चालतील. असं काही नाही. तीच पूजा आहे. फक्त एवढं जरी जपलं ना तरी पूजाच आहे. काय माहिती आहे? उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना माझ्याकडून कधीच वाईट होऊ नये एवढं जरी जोपासलं तरी सुद्धा पूजाच आहे. वेगळी पूजा आम्हाला जोपासण्याची गरज नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ती सुद्धा आम्हाला जपता आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही भागवत धर्माचं श्रवण करावं. अर्थात काय करावं तर आम्ही नामस्मरण करावं. नामस्मरणाला किंमत द्यावी. नामस्मरणाला फॉलो करावं. नामस्मरण साधना माणसाला तारते. प्रत्येक क्षेत्रामध्ये साधना आहे. आज आमचे सुनील दादा गात आहेत, संपत दादा गात आहेत, माऊली वाजवत आहेत. हे आता गाताना दिसत आहेत आपल्याला. पण यांच्या पाठीमागची जी सायास आहे, जे कष्ट आहे ते आपण पाहिलेत का? 10-10 वर्षापर्यंत आनंदी क्षेत्रामध्ये राहिली असतील ही सगळी मंडळी. रोज एक रागाचा त्या ठिकाणी महिना रियाज झाला असेल. प्रत्येक त्या ठिकाणी चक्रधार आळवणी झाली असेल. प्रत्येक मुखडा वाजवला असेल महिना. मला वाटतं तेव्हा ते हातातून निघतं, तेव्हा ते गळ्यातून निघतं. सोपं नाही. कारण
साधना प्रत्येक क्षेत्रामध्ये साधनेशिवाय नाही महाराज माणसाची साधना आणि परमार्थिक जगामध्ये आम्हाला जर करायचं असेल तर नामस्मरण साधना करावी लागेल. नामस्मरणासारखी साधना जगात नाही. मोरारी बापूंचं वाक्य मर जाना लेकिन भजन नाही छोडना. माणसाने मरावं भजन सोडून भजनावर प्रेम करावं. भजनावर जे माणसं प्रेम करतात त्यांची साधना माणसाला तार्तिक. वाक्य मी आणखी पुढे बोलेल. ज्या दिवशी असं वाटेल ना दुःखी आहात मनाने थकलेले आहात प्रामाणिकपणे बोलतो नामस्मरणाची 2 मिनिटं साधना करत आहे. 2 मिनिटं नामस्मरणाची केलेली साधना प्रामाणिकपणे सांगतो असं वाटले तुम्हाला एका दिवशी जगण्यात मजा नाही फार थकलंय फार तुम्ही थकून गेलात मनाने खच्चीकरण झालं ना रूम लावून घ्या. रूममध्ये बसा दरवाजा लावून घ्या आसनावरती बसा डोळे बंद करा. 2 मिनिटाकरता डोळे बंद करून फक्त अंतःकरणातून जो ईश्वर तुम्हाला आवडतोय जो देव तुम्हाला आवडतोय त्या देवाला 2 मिनिटं अंतःकरणातून आवाज द्या. रामकृष्ण हरी म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणा ओम नमः शिवाय म्हणा श्री गणेशाय नमः म्हणा. कोणता देव तुम्हाला आवडतोय त्या देवाचं फक्त डोळे बंद करून अंतःकरणातून जगाच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि 2 मिनिटाकरता फक्त नामस्मरण करा. मी प्रामाणिकपणे बोलतो तुम्ही 2 मिनिटं केलेली नामाची साधना तुम्हाला 24 तासाकरता ऊर्जा प्रवाहित करेल एवढी ताकद नामस्मरणामध्ये. आम्ही केलं पाहिजे. नामस्मरणामध्ये ताकद लोक सहज बोलतात हे माझ्याकडे काय कमी आहे आता माझ्याकडे काय कमी माझ्याकडे 50 शक्कर मला एक जण माझ्याकडे 50 शक्कर म्हणे आता 50 शक्करचा नामस्मरणाचा काय संबंध आहे नाही. तसं असेल तर मग रावणकडे किती होतं रावणाकडे 7 कोटी करोती सोन्याची सप्त शुद्ध कांचनाची 7 कोटी. आता तुम्ही काय भाव चाललाय ताई भाव काय चाललाय 1 लाखाच्या प्लस आहे. आता ₹1,00,000 तोळा समजा सोनं गृहीत धरा तुम्ही. एक ईट किती किलोची असेल हिशोब लागणार नाही. एका भिंतीला किती इटा लागला असेल 4 भिंती किती इटाच्या असेल नाही 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 आणि एक घर किती इटाचं असेल किती किलोचं हिशोब लागणार. डोकी बंद पडतील तर हिशोब लागणार नाही. एवढा गडगंज श्रीमंत रावण होता रावण तो सुद्धा महादेवाची स्तुती करायचा महादेवाचं भजन करायचं. आम्ही केलं पाहिजे काय गायलं महाराज रावण. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभार रावण गाबलं रावणाचा शब्द आहे का टाळी सगळ्यांनी एक टाळी बसेल म्हणजे सगळे टाळी बडे प्यार से. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभार रंग की तरंग रमान विमल झादराचे लोचन जय लाल लाल चंदन की गोर बाल कुम सिंदूर गुलाल भुकुटी पर साजे कुम सिंदूर गुलाल भुकुटी पर साजे मुंडन की कंठमा विकसित लरुके प्रसाद टिक जान रुद्रमान कर कृपाल राजे पम पम डमरू बाजे पम पम डमरू बाजे नागवेद स्वर सुसाज शंकर महाराज राज तांडवनाचे शंकर महाराज राज तांडवनाचे हो राधरेंद्र नंदिनी विलास वसंतु पुरद्दिगंत सतसत मोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी युद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनि शिवं 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 ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय
स्टेटसला तेच म्हणत 2 मिनिटं खास या ठिकाणी सगळ्या मला वाटतं तांडव ही रावणाने गायला त्याच्याकडे किती होतं 7 कोटी सोन्याची घरं तो सुद्धा महादेवाचं भजन करतो आणि आमच्याला म्हणलं भजन करतो तुम्हाला 50 शक्करी अगरबत्ती लावायची 50 शक्करी भजनामध्ये आणि प्रॉपर्टीमध्ये आमची तुलना करू नका माणस जीवन ईश्वराने दिलंय ऐका जी तुम्ही भक्त भागवत म्हणजे काय तर आम्ही भगवंताचं श्रवण करा भगवंताचं नामचिंतन करा आपण अत्यंत गोड परंपरा आपण एक त्या ठिकाणी रामदास बाबांनी सुरू केलेली परंपरा आपण मला वाटतं भागवताची जतन करत आहात आपल्या सगळ्या निवाणेकरांना खरं म्हणजे मनापासून धन्यवादच आहे कुणाचाही मत्सर करू नका कुणाचा द्वेष करू नका कारण कुणाचाही मत्सर केला तरी आम्ही सगळी ईश्वराची लेकरं आहोत जर एखाद्याला त्रास दिल्यानंतर एखाद्याला त्रास होतो तसं तो त्रास ईश्वराला सुद्धा होतो मला वाटतं तुकोबारे म्हणतात आम्ही सगळे एका देहाचे अवयवच आहोत आणि तो देह
जसं एखाद्या देहाला जर त्या ठिकाणी आम्ही चिमटा घेतला तर ती वेदना सगळ्याला होते, तसं त्या ठिकाणी आम्हाला झालेला त्रास, जगाला दिलेला त्रास हा देवाला होतो. हे भूमिकेला तुकोबराय बोलताय. त्या ठिकाणी आज खरं म्हणजे निवडणीमध्ये येण्याचा माझा पहिलाच योग आहे. आदरणीय दादांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी घडलं. खूप रम्य स्थान, जंगलमय मंगल आपण केले सगळ्यांनी. तुमच्याकरता तुम्हीच टाळी वाजा एकदा. गोड एकदम, वा सुंदर. माझ्याकडे शब्द नाहीत खरं म्हणजे. सुंदर आपण या ठिकाणी निर्माण केले. 2 मिनिटाकरता भजन होईल आणि सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडणार नाही, सगळ्यांना विनंती आहे. विडोबा रखुमाई